तर नफा झाला तर त्यांचा आणि तोटा झाला तर शासनाचा आणि नाव गरीब शेतकऱ्याचा, चंगळ मात्र इतरांची। शेतकऱ्यांसाठी जरी विमा 1 रुपयात होतो तरी विमा कंपनीला शेतकऱ्यांसाठी केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीत पूर्ण प्रीमियम मिळत होते। 1 रुपयात पीक विमा शेतकऱ्यांच्या लाभासाठी नव्हे तर विमा कंपन्यांना व्यवसाय वाढवून देण्यासाठीच होतो। ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला त्यांनाच लाभ मिळत नाही, तर ज्यांनी विमा काढलाच नाही त्यांच्या नुकसानीचं काय? विमा कंपनीचा नफा वाढविण्यासाठी त्यांच्या नुकसानीत भागीदारी वाढविणारे बदल या योजनेत करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या हितात बदल करून कुठल्याच विमाच्या हप्त्या भरण्याची अट न ठेवता पेरणी ते विक्रीपर्यंत शेतकऱ्यांच्या नुकसानीची बाजारभावाची सरसकट भरपाई देणारी व्यवस्था अंमलात आणून शासनाने विमा कंपन्यांऐवजी शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहण्याची गरज आहे। विमा कंपन्यांना पोहोचण्यासाठी प्रीमियमचा खर्च ऐन पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांच्या बोकांडीवर लादण्यापेक्षा कंपन्यांना बाजूला सारून सर्व शेतकऱ्यांना होणाऱ्या संपूर्ण नुकसानीची जबाबदारी शासनाने स्वीकारणारी पद्धती अंमलात आणावी। पीक विमा जरी 1 रुपयात होता तरी उर्वरित जो भाग आहे प्रीमियमचा तो सरकार त्या विमा कंपन्यांना देतच होती। त्यांना ग्राहक मिळवून देण्यासाठी 1 रुपयात पीक विमा दिला होता आणि आता जे पीक विम्यात बदल केले ते शेतकऱ्यांच्या हितात नाही तर विमा कंपन्यांच्या हितात केले आहे। एका लिमिटच्या पुढे जेव्हा नुकसान होईल तर त्याची जबाबदारी जी आहे ती शासनाने घेतलेली आहे। विमा कंपन्यांचं नुकसान होत असताना किंवा जर त्यांना जास्त पैसे नुकसानीचे वाटावे लागले तर त्याच्यात सहभागिता जी आहे ती शासनाने घेतली आहे, ती जबाबदारी घेतली आहे। ही जबाबदारी विमा कंपन्यांच्या हितात घेण्याऐवजी जर शेतकरी हितात ही जबाबदारी शासनाने घेतली असती तर ती नक्कीच स्वागतपर होती। या ठिकाणी शेतकऱ्याचं नुकसान झालं तर त्याच्या नुकसानीची जबाबदारी मात्र आपल्या शासनाला घ्यायची नाही आणि विमा कंपन्यांना जर जास्तीची भरपाई द्यायला लागली तर त्याच्यात शासन सहभागिता निभावते। तर त्याऐवजी शासनाने या विमा कंपन्यांना प्रीमियम द्यायचंच कशाला? मग जर त्यांच्या एका लिमिटच्या पुढचं नुकसानाची जबाबदारी तुम्हाला द्यायची आहे तर नफा झाला तर त्यांचा आणि तोटा झाला तर शासनाचा आणि नाव गरीब शेतकऱ्याचा, चंगळ मात्र इतरांचीच। हे कशाला करायचं? याच्यापेक्षा खऱ्या अर्थाने शासनाला जर शेतकऱ्यांसाठी काही करायचं आहे तर शेतकऱ्यांच्या पेरणीपासून तर माल विकेपर्यंत कोणतंही नुकसान जर झालं तर बाजारभाव मूल्यांकनाची भरपाई त्या शेतकऱ्याला देण्याची सरसकट जबाबदारी ही विमा कंपन्यांऐवजी शासनाने घ्यायला पाहिजे। कारण विमा कंपन्या ह्या शेवटी प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन्स आहेत, त्या काही धर्मदाय संस्था नाहीत, त्या आपला नफा पाहणाऱ्या त्या नफाखोर कंपन्या आहेत। तर त्यांना ही जबाबदारी देण्याऐवजी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची जबाबदारी स्वतः शासनाने घ्यायला पाहिजे आणि पीक पेरणीपासून तर पीक काढून विकेपर्यंत झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानाची संपूर्ण भरपाई ही शासनाने द्यायला पाहिजे। विमा कंपन्याला झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यापेक्षा माझं मत आहे की शासनाने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची जबाबदारी जर घेतली तर ती जास्त उचित राहील।